एक धक्कादायक बातमी समोर येते। कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार केला गेला। या प्रकरणात मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप केला जातोय। अहिल्यानगरच्या डॉक्टरांचा जामीन फेटाळण्यात आलाय, तर पुढील सुनावणी आता येत्या 28 तारखेला होणार आहे। अहिल्यानगरच्या डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी खरं तर जामिनासाठी अर्ज केला होता। कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार करण्यात आलाय। या सर्व प्रकरणात मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप आता पाहायला मिळतोय। या प्रकरणात पुढील सुनावणी आता 28 तारखेला होणार आहे। कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार करण्यात आला। या सर्व प्रकरणात मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी या प्रकरणात जामीन अर्ज केला होता, मात्र जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला। आता पुढील सुनावणी येत्या 28 तारखेला होणार आहे। कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवणं, मर्जी विरोधात रुग्णालयात दाखल करून ठेवणं आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणं या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या अहिल्यानगरच्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला। वास्तविक पाहता मेहरबान कोर्टाने यामध्ये त्याप्रमाणे ऑर्डर केलेली आहे, परंतु आज तागायत ती ऑर्डर काही टेक्निकल कारणास्तव ऑनलाईन अपलोड न झाल्यामुळं ती आज रोजी या मेहरबान कोर्टासमोर येऊ शकली नाही। पण याची खात्री आहे की जे काही मेहरबान कोर्टाने पुढील सुनावणीसाठी दिनांक ठेवलेले आहेत त्या दिवशीपर्यंत ती ऑर्डर मेहरबान कोर्टासमोर निश्चित येईल। माझ्या जे आरोपातले डॉक्टर आहेत त्यातल्या 2 डॉक्टरांनी तात्पुरत्या जामीनसाठी अर्ज ठेवला होता। कोर्टाने त्यांची काल ठेवला होता। काल कोर्टाला मी विनंती केली, कोर्टाने माझ्या ऐकण्यासाठी आज मला मोका दिला। माझे वकील आले होते, मला कोर्टाने तिथं त्याच्यात मला जे काही माझं म्हणणं आहे ते मांडायला मला स्वतःलाही त्यांनी ठेवलं। माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे। माझा आता हायकोर्टाने मान्य उच्च हायकोर्टाने जो निकाल दिला म्हणजे गुन्हा नोंदवण्यासाठी मला जो परमिशन दिली, तिथे माझा एवढा मोठा विश्वास संपादन झाला। आज खालच्या कोर्टाने सुद्धा माझ्या बाजूनी मला ही केलं की त्यांचा बिल रिजेक्ट केला। माझा मान्य कोर्टावर अतिशय जास्त आता आज माझा भरोसा बसलेला आहे। तर तुम्ही त्यांचा जामीन होण्यासाठी वाट पाहत असाल तर मग मी तिथे आता माझा असं आहे की जर समजा आरोपी लवकर अटक नाही झाले तर मी 2 दिवसामध्ये माझा पूर्ण परिवारासह मी तिथे पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे। जे आरोपीचे वकील होते त्यांनी असा युक्तिवाद केला, ही जी FIR आहे याच्या आधी जी FIR केली होती ती ही अतिशय बनावट स्वरूपाची असून यांचे वडील जे आहेत अशोक खोकरांचे वडील बबनराव खोकरे हे विधीसाठी गेले होते। तर ही जी बनावटी FIR आहे याच्यावर सगळे क्लेरिफिकेशन देऊन आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास हे आणून दिलं की याच्यामध्ये त्यांनी जे डॉक्युमेंट बनवलेले आहेत ते अतिशय खोट्या स्वरूपाचे असून त्यांनी जे FIRचा जे मुद्दा घेतला तो FIRचा मुद्द्यानुसार आम्ही ते कशी खोटे आहे त्याच्या विरोधात आम्ही कसं हायकोर्टामध्ये गेलो ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये जो तात्पुरता जामीन अर्ज आहे त्याच्यामध्ये इश्यू नोटीस करून पुढील 28 तारखेपर्यंत त्यांनी त्या मुदत दिलेली आहे। अशा प्रकारे त्यांचा जो तात्पुरता अर्ज जो होता जामिनाचा तो रिजेक्ट झालेला आहे। संपूर्ण देशात दीपावलीचा उत्साह पाहायला मिळतोय। पाहूयात या संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।